भेटले त्याच्याकडे. तर यामध्ये आपल्याला बघायचं आहे इन द ॲडजॉइनिंग फिगर, शेजारी जी आकृती दिलेली आहे, ऑब्झर्व द सर्कल, तो सर्कल ऑब्झर्व करायचा विथ सेंटर पी, केंद्रबिंदूचं नाव काय सांगा, पी आहे. विथ रेफरन्स टू दिस फिगर कम्प्लीट द फॉलोइंग टेबल, ह्याचा रेफरन्स घेऊन हा टेबल आपल्याला पूर्ण करायचा. आता कॉर्ड म्हणजेच काय, जीवा. तर जीवा कशी ओळखायची असते सांगा, जे केंद्रबिंदूतून गेली पाहिजे आणि सरळ वर्तुळाच्या दोन्ही टोकांना छेदलेली रेषा पाहिजे. मग कुठले बघा, हे बघ, सी पासून पी आणि मग डी, ह्याला म्हणायचं जीवा म्हणायचं. काय म्हणायचं, जीवा. मग इथं येणार काय, सीडी. काय येणार, सीडी. याला तुम्ही रेक म्हणू शकताय, रेक सीडी. आणि इथं सेगमेंट काय येणार, सीडी येणार. रेक सीडी, सेगमेंट काय आलं, सीडी. त्यानंतर आता मला सांगा पीए हा काय आहे बघा, अर्धवट रेषा आहे बघा, निम्मी रेषा झालेली आहे ह्याच्या. मग केंद्रबिंदू पासून वर्तुळाच्या एका टोकाला छेदलेले, मग ह्याला काय म्हणायचं, रेडियस म्हणायचं. काय म्हणायचं, रेडियस. ह्याला काय म्हणायचं, रेडियस म्हणायचं. त्रिज्या काय म्हणायचं, त्रिज्या. इथे येणार रेडियस. चला आता परत डायमीटर विचारलं आपल्याला, व्यास विचारले. इथं आपल्याला आणखी एक पॉईंट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण इथं सीडी म्हणलंय, ही सगळ्यात मोठी जीवा होते. अजून तुम्ही जीवेची नावं लिहू शकता. इथं बीसी, इथं एक वाढवायचा पॉईंट आपल्याला, तो एक्सप्लेन करायचा राहिला बघा. रेक बीसी पण येतो इथं, म्हणजे इथं काय घ्यायचं, सेगमेंट बीसी. आता मी सुरुवातीला सीडी का घेतलं, कारण ही सगळ्यात मोठी काय आहे, सगळ्यात मोठी जीवा आहे. आणि ही बीसी सुद्धा काय आहे, जीवा आहे. लक्षात ठेवा. आता यामध्ये डायमीटर कुठले येणार, डायमीटर हे येणार बघा, सी डी. सेगमेंट सी डी हे डायमीटर येणार. व्यास येणार, व्यास किती आहे, रेक सी डी. चला आता दोन ठिकाणी का आलं हे, इथं पण सीडी घेतले मी, इथं पण सीडी घेतले. असं का घेतलं, कारण केंद्रबिंदूतून जाणारी ही काय असते, व्यास सुद्धा असते आणि काय असते, जीवा सुद्धा असते. बघा की केंद्रबिंदू जाणारी आणि सी आणि डी ला छेदणारी जी रेषा आहे ती काय सगळ्यात मोठी रेषा आहे, आणि ती दोन्ही पण असते, व्यास पण असते आणि जीवा पण असते. मग इथं काय असणार, सीडी ही काय आहे, सीडी ही काय आहे, डायमीटर सुद्धा आहे आणि कॉर्ड सुद्धा आहे. मला लक्षात ठेवायचं, ही व्यास सुद्धा आहे आणि जीवा सुद्धा आहे, हे लक्षात ठेवायचे. आणि ही फक्त काय होणार आहे, बीसी ही फक्त काय होणार आहे सांगा, फक्त जीवा होणार आहे, फक्त काय होणार, कॉर्ड होणार ती. आता रेडियसची नावं, कुठली रेडियस, यामध्ये भरपूर रेडियसची नावं येतात. पी येते, पीसी, पीडी. मग काय घेऊ शकताय, पीसी आणि पीडी. हाफ हाफ त्याच्याने मिळणार. सेंटर कोण आहे, इथं पी आहे, इथं पण लिहा पी. पीसी आणि काय येणार, पीडी. सेंटर पी आहे. आता सेंट्रल अँगल याचा कुठला आहे, हा इथं बघा, सेंटर पासून जो तयार होतो त्याला सेंट्रल अँगल म्हणायचं. दोन अँगल तयार होतात, अँगल सीपीए आणि अँगल डीपीए. अँगल डीपीए. चला आता अँगल सीपीए हे कसला आहे, सेंट्रल अँगल आहे ना. सेंट्रल अँगल, केंद्रीय कोन म्हणायचं. काय म्हणायचं, केंद्रीय कोन. आणि इथं पण काय लिहिलं आपण, सेंट्रल अँगल. या सेंट्रल अँगल, केंद्रीय कोन. आणि इथे ना तुमचं काय, अँगल सीपीए किंवा दुसरा अँगल कुठला येणार आहे, डीपीए. डीपीए. चला चार्ट भरून घ्या पटकन. जे प्रश्न आपण ऍड करणार आहे त्यामध्ये फक्त नावं लिहायचे आहेत तुम्हाला. तर काय करायचे, नावं लिहायचे. आता हे जी रेषा आहे सरळ, इथून जी आपण स्ट्रेट रेषा काढतोय त्याला काय म्हणतोय मला जरा फक्त सांगायचं. ही जर ए बी रेषा काढली मी, स्ट्रेट आहे, आणि सेंटरला नाव काय दिले मी, ओ दिलेलं आहे. मग सेगमेंट ए बी ही काय आहे,
रेख ए बी ही काय आहे हे पहिला सांगायचं. नंतर 2 नंबर मध्ये फक्त आकृती काढून घ्या. नंतर इथून सेंटर मध्ये जाणारी ही अर्धवट रेषा काय असते? ओटी. सेगमेंट ओटी ही काय आहे? रेख ओटी ही काय आहे? तिसरा दा. नंतर इथून मी एक रेषा जी स्ट्रेट काढली अशी तिरकी. चला पी एम. सेगमेंट पी एम ही काय आहे? चौथा जो प्रश्न विचारलेला आहे याची रेडियस किती आहे? रेडियस म्हणजे त्रिज्या किती आहे? आणि डायमीटर किती असतो याचा? डायमीटर म्हणजे व्यास किती असतो याचा ते काढायचं. आता मी जर इथं ही जर मी किती दिलेलं आहे तुम्हाला 4 दिलं 4 इथं 9.5 घेते पण हे 4 दिलं तर त्यावर ओळखायचं तुम्ही रेडियस किती असू शकते आणि डायमीटर. सेगमेंट ए बी. आता ए बी रेषा कशी आहे सांगा? एका टोकाला छेदलेले आहे, परत सेंटर मधून गेलेले आणि दुसऱ्या टोकाला छेदलेले आणि स्ट्रेट रेषा आहे. कशी आहे? स्ट्रेट आहे म्हटल्यावर ही काय असणार आहे? डायमीटर आहे. काय सांगा? डायमीटर आहे म्हणजे व्यास आहे हा. काय? व्यास. आणि तुम्ही याला जीवा सुद्धा म्हणू शकता. काय म्हणताय? दुसरा ऑप्शन टाकायचं काय? कॉर्ड सुद्धा आहे ही. जीवा सुद्धा आहे. त्यानंतर लक्ष द्या इकडे सेगमेंट ओटी. आता ओ सेंटर पासून सुरू आहे आणि वर्तुळाच्या एकाच टोकाला छेदलेली आहे. मग इथं काय ना रेडियस आहे. रेडियस म्हणजेच काय? त्रिज्या. ही त्रिज्या आहे. त्यानंतर बघा पुढचा कुठला गट आहे? सेगमेंट पीएम. आता पीएम हे काय असेल जरा मला सांगा. पीएम ही काय असू शकते? कळड आहे ना? मग यामध्ये पीएम कुठून आहे जरा जरा सांगा मला. पीएम स्टार्ट कुठून होते? पीएम कुठून स्टार्ट होते? पीएम जे आहे बघा इथून खालून स्टार्ट आहे. एका टोकाला छेदलेले आहे आणि दुसऱ्या टोकाला छेदलेले आहे. पण सेंटर मधून गेले का ती रेषा? केंद्रबिंदूतून गेले का? केंद्रबिंदूतून ती रेषा गेलेली आहे का? नाही. म्हणून ते केंद्रबिंदूतून गेलेले नाही म्हणून ती काय असणार? 100% कॉर्ड आहेत. काय? कॉर्ड बनायचं. जीवा आहे ती. काय म्हणायचं? जीवा. चला आता रेडियस त्रिज्या. ऑलरेडी आपण रेडियस काढलेली आहे. आता त्रिज्या ही समजा ओटी 4 आहे. ओटी किती आहे? 4 आहे म्हणजे ते रेडियसच आहे. रेडियस किती घ्यायची? 4 सेंटीमीटर. आणि डायमीटर किती असणार आहे? 4 + 4 8 असणार आहे. कारण ह्याच्या दुप्पट असतोय. कुणाच्या दुप्पट असतोय? ह्या त्रिज्याच्या दुप्पट कोण असतो? डायमीटर. म्हणजे हे जर 4 असेल तर हे पण 4 असणार, हे पण 4 आणि एबी अखंड किती असणार आहे? 8 असणार आहे. एबी अखंड किती असणार आहे? 8. मग इथे तुम्हाला फॉर्म्युला 2 पार्ट करायचे. रेडियस काय असतो? डायमीटरचा हाफ असतो. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आणि कुठला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा? डायमीटर हे रेडियसच्या काय असते? दुप्पट. हे 2 फॉर्म्युला लक्षात ठेवा. रेडियस हे डायमीटरच्या हाफ असतं आणि डायमीटर हे रेडियसच्या काय असतं? दुप्पट. हाफ कधी म्हणायचं? 2 न भागले की हाफ. आणि इथं या दोघांमध्ये गुणाकार आहे म्हणल्यावर हे दुप्पट होणार. काय होणार? लिहून घ्या पटकन.